हॅलो गाईज, कशा आहात? नमस्कार, मी तुमची लाडकी अश्विनी आज घेऊन आली आहे नवीन व्हिडिओ विथ माय मम्मी. आणि तुमचा मेजर क्वेश्चन होता की दीदी तुमचं मॉनिटाईज झाला का चॅनल तुमचा मॉनिटाईज झाला का? त्यासाठीच मी मम्मीला घेऊन आली आहे. मम्मी तुम्हाला पूर्ण एकदम क्लिअरली सांगणार की काय झालंय काय नाही झालंय. तर मम्मी सुरू करा. तू पण मदत कर. हो ना, मी पण मदत करणार आहे ऑफकोर्स. तर सर्वात पहिलं सर्वांना नमस्ते. आणि कसे आहात गाईज? तुम्ही सगळे मजेत ना? तर आशा करते सगळे चांगले असो. पाऊस तर जोरदार चाललेला आहे. तसं पण तुमचं मॅडम चॅनल मोनिटाईज झालं का? अश्विनीचं चॅनल मोनिटाईज झालं का? हो, तुमच्या आशीर्वादाने सगळ्याच्या ब्लेसिंगने आमचं चॅनल मोनिटाईज झालेलं आहे आणि आम्ही खूप अगदी आनंदात आहोत. आणि चॅनल मोनिटाईज हे होऊन बरेच दिवस झाले, पण व्हिडिओ आज काढावा उद्या काढावा, आज काढावा उद्या काढावा, पण कॉमेंट काही थांबतच नव्हते. त्यामुळे मग आम्हाला हा व्हिडिओ काढावाच लागला. तर हे चॅनल आमचं कधी मोनिटाईज झालं? हे चॅनल आमचं जेव्हा आम्ही गावी होतो, जेव्हा गावी व्हिडिओ बनवत होतो, 1 महिन्याआधी आम्ही नांदेडला होतो, तेव्हाच आमचं चॅनल मोनिटाईज झालं. आणि आम्हाला YouTube कडून आम्हाला सगळ्या नोटिफिकेशन आली की तुमचं म्हणजे तुम्ही करून घ्या म्हणून. तर आम्ही ते चॅनल बोल ना, आता मीच बोलू सगळं. तिला पूर्ण स्टोरी तिलाच माहिती आहे. तर हा, सेटअप मीच केला गाईज. सेटअप मीच केला म्हणजे माझे फ्रेंड्स आणि आम्हीच केला सेटअप त्याचा. तर ते तर गावी आम्हाला असं नोटिफिकेशन आली की म्हणजे तुमचं चॅनल मोनिटाईज म्हणजे करा म्हणून. तर मग आम्ही करायला लागलो की बाबा आता काय करायचं, मॉनिटाईज तर झालेलं आहे चॅनल, पण याच्या पुढच्या प्रोसिजर तर आम्हाला काहीच माहिती नाही, सेटिंग तर आम्हाला काहीच माहित नाही. मग इथून तिथून वगैरे विचारून वगैरे करून आम्ही मॉनिटाईज केलं. पण हे 2 महिन्या आधीच झालेलं होतं, पण व्हिडिओ आज काढला. सॉरी या, मला वाटलं एवढं इम्पॉर्टंट नसेल, पण ते इम्पॉर्टंट खूप आहे सगळ्यांसाठी. हे इम्पॉर्टंट मोनिटाईज पहिली स्टेप म्हणजे मोनिटाईज आहे. तर मग मोनिटाईज झालं. मग आम्ही भरपूर असे व्हिडिओ काढले, त्याची इन्फॉर्मेशन जे काय आहे ते दिल्याच्या नंतर ॲब्सेन्स अकाउंट आम्ही ओपन केलं. ऍक्च्युली आपल्याला नोटिफिकेशन गावीच जेव्हा आपले लाईव्ह वर येऊ लागले तेव्हाच झालं होतं. हो, लाईव्ह मध्ये जेव्हा प्रतीक्षा समीक्षा, माझ्या बहिणीच्या मुली प्रतीक्षा समीक्षा आणि ही लाईव्ह करत होती ना, तेव्हाच आम्हाला संध्याकाळीच ऍक्च्युली आम्हाला नोटिफिकेशन आली होती. सुपर चॅटचं पण नोटिफिकेशन आली होती. तेव्हाच आम्ही असं स्क्रोल, आम्ही रेग्युलरली लाईव्हला येते तसंच लाईव्हला ही आली. आणि मम्मी म्हणते हे काय, म्हणजे आम्हाला पण माहित नव्हतं म्हणजे हे मॉनिटाईज झालंय म्हणून. मग नंतर कळालं, मम्मी डॉलरचा आयकॉन दिसला. मम्मी म्हणलं अरे वा 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 वा, छान 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 म्हणलं, मॉनिटाईज झालं म्हणलं. तर मग तर बोला आता तुम्ही. आता मी बोलले काय नाही, तेच म्हणायचंय. आमच्या म्हणजे हिच्या फ्रेंड्सनी 2-3 फ्रेंड्सनी आम्हाला पण खूप नाही मॉनिटाईज जेव्हा चॅनल झालं ना, पण मॉनिटाईजच्या आधी पण हे श्रेय जाते म्हणजे माझ्या फ्रेंड्सला जाते. जसं शालिनी, म्हणजे नाव नाही, म्हणजे मला असं भीती वाटत होते, पण मी त्याला ज्यांनी जी रस्ता दाखवलाय तर त्यांचं तर अभिनंदन तर केलंच पाहिजे ना. शालिनी, चैताली, चित्रा यांना मी विचारून वगैरे त्यांनी मला सांगितलं अशा अशा पद्धतीने. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय झालं, हे आम्ही युट्यूबवर होतो 2-3 वर्ष झालं होतं. जेव्हा हिची 10th होती तेव्हा आम्ही टिकटॉक पासून चालू केलं होतं. माझी जर्नी खूप लांब आहे, बट काही रिझन साठी, जसं की 10th या 12th एक्झाम होते, त्यामुळे मी युट्यूबवर काहीही लक्ष दिलं नाहीये. तर त्यामुळे गाईज मी आता कुठे जाऊन थोडं 5-6 महिने झाले वाटतं ऍक्टिव्ह आहे. 5-6 महिने पासून मी व्हिडिओ काढतेय. बिकॉज याच्या आधी मी जास्त व्हिडिओ काढत नाहीये. मी जास्त व्हिडिओ काढत गेले नव्हते. 10वीचे एक्झाम्स होती, मग 11th मध्ये गेलं, 12th मध्ये गेलं, तसंच गेलं. आणि मी युट्यूब चॅनल विसरून पण गेले होते की आहे म्हणून ऍक्च्युली. आणि तिथं आम्ही काही कंटेंट बनवत नव्हतो. आणि आम्हाला आय डोंट थिंक लाईव्हचा पण ऑप्शन होता. ते तर आता 6 महिने झालेत आम्ही जरा युट्यूबवर ऍक्टिव्ह व्हावं. इथे थोडंसं व्हिडिओ वगैरे बनवतायत आणि लाईव्हवर येतोय, तर त्यामुळे आय गेस मेहनत बघून युट्यूबवाल्यांनी थोडंसं आमच्यावर दया केली, कृपया. असं वाटलं की बाबा आमचं पण होईल, एवढ्या गर्दीमध्ये आमचा पण नंबर लागेल युट्यूबला, असं माहिती नव्हतं आम्हाला. मॉनिटाईज झाल्याच्या नंतर अगदी आनंद झाला. मग पेमेंटची वाट बघायला लागले. तर पेमेंट आता तुम्हाला खरं सांगते, पेमेंट अजून आली नाहीये. 1 रुपया सुद्धा आला नाही अजून सध्या. बट मे बी पुढे येऊ शकते, पुढे चालून आम्ही येऊ शकते. बिकॉज आम्ही सगळं फॉर्म वगैरे
फील केलं, आमचं डन आहे सगळं. नाही खरी जर्नी स्टार्ट ना मोनिटाईज झाल्याच्या नंतरच आहे गाईज. काय आहे ना, इतरांना वाटतं काय छोटे क्रिएटर असतात त्यांना वाटतं की मोनिटाईज झालं तर आम्हाला भरभरून पैसे भेटणार, भरभरून. नाही, तसं नाही. मोनिटाईज झाल्याच्या नंतर भरपूर म्हणजे एवढी मेहनत आहे ना, $100 तुम्हाला कम्प्लीट करावं लागतं आणि त्यानंतर तुमची फर्स्ट पेमेंट येणार. आणि यावर युट्यूबवर मेहनत करायची म्हणजे ना तर सांगायला नको, खूप मेहनत. आम्ही 2-2 दिवस झोपलो. ऍक्च्युअली माझ्या बर्थडेच्या टायमाला रात्री 2 वाजेपर्यंत मी शूटिंग करू लागले. आणि सध्या आम्हाला माहित नाही बिकॉज आमचे आले नाहीयेत. आम्ही नाही आलेत अजून, हव्यामध्ये तीर नाही मारत आहे. बट पैसे आले जेव्हा पहिली फर्स्ट पेमेंट येईल ना नक्की व्हिडिओ काढण्यात येणार आहे. तुम्हाला तुमच्या बरोबर जर आम्ही साझा नाही करणार, शेअर नाही करणार तर कोणा बरोबर करणार? तुमच्याच आशीर्वादामुळे इथपर्यंत आलोय आम्ही. सगळ्यांमध्ये माझ्या बिचाऱ्या मम्मीचं डोकं लय खराब झालंय करण्यामध्ये. ऍक्च्युअली मी खरं बोलतो माझी काहीच मेहनत नाही. मेहनत आहे. कॅमेरा मी पकडला, कोरिओग्राफर मी केलं, थंबनेल मी केला आणि असे एडिटिंग मी, बाकी व्हिडिओ टाकणं मी सगळं केलं. फक्त ही ऍक्टिंग करून व्हिडिओ काढून. तर मग अशा पद्धतीने मोनिटाईज झाल्याच्या नंतर आपल्याला आता $100 वाट बघावं लागणार. आता $100 बघण्यासाठी आपल्याला आता ते $100 आपल्याला करायचे, जनरेट करायचेत आपल्याला की कसं करायचं कसं नाही. तर ते आता $100 झाल्याच्या नंतर ऍक्सेस अकाउंट मध्ये जे जमा होणार, जमा झाल्याच्या नंतर मग आपल्याला त्या गोष्टीमध्ये आपल्याला बघावं लागेल की कुठे चुकीचं तर नाही झालंय किंवा असं नाही की 75च आले, $50 आले. YT स्टुडिओला तुम्हाला 100 दाखवते आणि तिकडे तुम्हाला 95 दाखवते. तर मग माझे तर YTला जास्त आहेत, मग इथे कसे आले ऍक्सेस ऍब्सेन्स अकाउंटला? तर तसं नसतं. ह्याचा डाटा जसं म्हणजे हे जे YT स्टुडिओमध्ये रोज अपडेट होते आणि ऍब्सेन्स अकाउंटमध्ये फक्त मंथली होतं, महिन्याला येतं. एवढं तर मी शिकले आता. मला जशी मी लहानपणी होते तशी नाही राहिली यार. तुला इंटेलिजंट नाही. मग आता शिकतं. मग तसं झालं. मग ते YT स्टुडिओ मध्ये मग ते अपडेट रोजचं असतं आणि हे महिन्यामध्ये एकदा असतं. मग हिला तर तेवढं काय माहित नाही, व्हिडिओ काढून बाजूला. मला काहीच ऍक्च्युअली माहित नाही. मी खरं तुम्हाला सांगते, मी व्हिडिओ काढायचे आणि बाकी साईडला घेऊन हा मोबाईल. तिची पण मेहनत भरपूर आहे हा गाईज. लाईव्हला कंटिन्युअसली 2-2 तास, 1-1 तास, 3-3 तास तिला बसलेली आहे. कमर दुखो, काही दुखो, झोपायला आलं, कंटाळा आला तरी थांबायचं. आणि लाईव्ह मध्ये यार अलग तरीकेचे प्रश्न ऐकून डोकं दुखतं कधी. तर आता ऐकावंच लागणार. सोशल मीडिया मधलं थोडं 19-20 तर चालतंच ना. तर मग असं झालं. मग असं झाल्याच्या नंतर मग आता काय बोलत होते मी? YT स्टुडिओ. हा, तर तिथे कम्प्लीट झाल्यावर तर ते नाही बोलायचं. मग आता ऍब्सेन्स मध्ये जर कम्प्लीट झाले तर मग तुमच्या अकाउंटला येणार, ते पक्का येणार. पण $10 अगोदर कम्प्लीट करावं लागेल, मग तुम्हाला ते पिन येणार. मग पिन आल्याच्या नंतर मग तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला बँक ऍप्लिकेशन येणार, बँक अटॅच करावं लागेल. तुम्हाला जे काही डिटेल तिथून मागणार समोरून ते तुम्हाला द्यावं लागणार. अशा पद्धतीने मोनिटाईज होतं, ते पण $100. आता याच्या पुढे तुम्हाला जर आता व्हिडिओमध्ये जर चांगलं रीच पाहिजे, चांगले व्ह्यूज पाहिजे, चांगलं काही पाहिजे, तर मग तुम्हाला हे सगळ्या गोष्टीमध्ये मेहनत तर करावीच लागणार गाईस. त्याशिवाय तर काहीच नाही. मग कुठेही जा, मेहनतीशिवाय काहीच फळ नाहीये. एवढं दॅट्स इम्पॉर्टंट, हे महत्वाचं आहे. बस बोला आता. चला आता व्हिडिओ जास्त मोठा बनवू नये. माझं म्हणणं कसं होतं, जर एखाद्या व्यक्तीमध्ये जर टॅलेंट असेल तर त्याचं वाया नाही घालवायचं, ते करायचं. थोडी मेहनत लागली ना चालेल. तिच्यामध्ये चांगलं ऍक्टिंग स्किल आहे, चांगलं करू शकते, चांगलं ऑडियन्सला कनेक्ट करू शकते, ती चांगलं आहे. मग ते तिला जर दुसऱ्या गोष्टीमध्ये जर माझी गरज लागत असेल तर मी नक्कीच करणार ना तिची गरज पूर्ण. मग तिने चांगली ऍक्टिंग वगैरे केली. आता बघू, आय होप सो तुम्ही आता तेवढा प्रतिसाद द्या, चांगले व्ह्यूज करा, चांगले हे करा. तसं तर भरपूर टचवूड चांगलं यायला लागले. तसं आता सध्याला युट्यूब माझं चॅनल ग्रोथ मध्ये आहे. टचवूड चांगलं चॅनल ग्रोथ मध्ये. आणि पेमेंट नक्की झाली ना, नक्की व्हिडिओ मी काढणार. असं झालं आमच्यासोबत. तर गाईज हेच होते आमची युट्यूबची जर्नी. आय होप तुम्हाला आवडली असेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि तुम्हाला थोडं बहुत काही इन्फॉर्मेशन वगैरे भेटली असेल की हा ही कशी आहे कशी नाही, या युट्यूबच्या बद्दल काही इन्फॉर्मेशन भेटली असेल तर कमेंट करा की हा दीदी वाव छान केलंय तुम्ही. आणि माझ्या मम्मीसाठी पण काय लिहा, चांगलं लिहा, सासूबाई लिहू नका. ते आता तू बोललीस ना, आता सासूबाईच बोलणार. कोई ना. ओके, बाय बाय, सी यू लेटर. थँक्यू.